नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूप सोपा आणि झटपट होणारा असा नाश्ता बनवणार आहोत। यासाठी इथे मी पाऊण कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे। उपम्यासाठी जो जाड रवा आपण वापरतो तो इथे मी घेतला आहे। सगळं साहित्य इथे मी कपाने मोजून घेतलं आहे। तुम्ही घरातली एखादी वाटी घ्या आणि तिने इथे सगळं साहित्य मोजून घेतलं तरी चालेल। आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं आहे, म्हणजे रेसिपीला चव खूप छान येते। इथे आता चवीप्रमाणे मी मीठ घातलं। हे मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे। दह्याच्याच कपामध्ये इथे मी अर्धा कप पाणी घेतलं सुरुवातीला। मिक्स करूया आणि लागेल तसं आणखी पाणी यामध्ये आपण घालू। हे अजूनही घट्ट आहे तर इथे मी आणखी अर्धा कप पाणी घेतलं आहे। थोडं थोडं घालत जायचं आहे। सगळ्या ह्याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। तर हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि इथे मी सगळं अर्धा कप पाणी घातलंय, म्हणजे आतापर्यंत यामध्ये मी 1 कप पाणी घातलं। हे असं आहे पहा। आता हे झाकून आपण असंच बाजूला ठेवूया 10 मिनिटं, म्हणजे यामधला रवा आहे तो छान फुलेल। तोपर्यंत आपण नाश्त्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करूया। तर इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय। यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी इथे वाटून तयार आहे। बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करू। तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं। यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले। तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे। तर इडली बरोबर, डोस्याबरोबर ही चटणी तुम्ही तयार करू शकता। आजच्या आपल्या रेसिपीबरोबर सुद्धा ही चटणी खूप छान लागते। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। हे पीठ आपण जे झाकून ठेवलं होतं ते आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे, किंवा मग तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडा घालू शकता। मी इथे आधीच घातलेला आहे। आणि गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि तव्यावरती घातल्यानंतर आपोआप पसरेल इतपत याची कन्सिस्टन्सी करायची आहे। तर इथे मी आधीच हे पीठ तयार करून ठेवलं आहे। इथे मी डोसा तवा गरम करत ठेवला होता। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। तेल पसरवून घ्यायचं आहे आणि आता 1 ते 1.5 चमचा तयार केलं पीठ यावरती घालायचं आहे सेंटरला। तर हा डोसा आपल्याला जाडसरच हवा आहे, त्यामुळे थोडंसंच पसरवून घेते मी। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। वरची बाजू ड्राय होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता वरून ड्राय झाला हा डोसा। आता उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आता हा डोसा मी भाजून घेते। दोन्ही बाजूने भाजून झालाय, मस्त अशी जाळी आली। काढून घेऊया। तर झटपट हा डोसा नाश्त्यासाठी तयार होतो। इथे मी आणखी एक डोसा बनवून दाखवते। पुन्हा तेल घालायची गरज नाही आहे। 1 ते 1.5 चमचा पीठ घातलंय, थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हा डोसा भाजून घ्यायचा आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये हा डोसा भाजून तयार होतो।
हे डोसे अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि दिवसभर असेच राहतात, त्यामुळे तुम्ही नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता। हा दुसरा डोसा सुद्धा दोन्ही बाजूने मी छान असा भाजून घेतला। इथे आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हे डोसे मी सर्व केलेत। तर हे झटपट डोसे आणि चटणी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल। तर हा डोसा तुम्ही जवळून पाहू शकता, अगदी मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झालाय। याबरोबर आपण साऊथ इंडियन स्टाईलची कोकोनट चटणी बनवली, ती या डोस्यांबरोबर खूप छान लागते। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।